प्रियंका पीठ मळत होती, पण तिला समजत नव्हते की गॅसवर ठेवलेली भाजी ढवळावी, मोठ्याने रडणाऱ्या मुलाला शांत करावा की आधी पटकन पीठ मळून घ्यावं. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. अरे देवा, हिला पण आताच वाजत होतं का? पिठाने माखलेल्या हातानेच मग तिने दरवाजा उघडला तर समोर अंकुश उभा होता, जो तिच्याच कॉलेजमध्ये लायब्ररीत काम करत होता. तू? बोलणं अर्धवटच राहिला आणि प्रियंका रडणाऱ्या शिवमला उचलायला धावली, पण हात पिठाने माखलेले पाहून ती थांबली. परिस्थिती ओळखून अंकुशने हातातील पुस्तके खाली ठेवली आणि शिवमला उचलून त्याला शांत करायला लागला. मी लगेच येते असं म्हणून ती हात धुवायला स्वयंपाकघरात गेली. हात धुवून 1 मिनिटात टॉवेलने हात पुसत ती परत आली आणि अंकुशच्या मांडीवर असणाऱ्या शिवमला उचललं. मॅडम, तुम्ही ही पुस्तके लायब्ररीतच विसरला होतात. पुस्तकाकडे बोट दाखवत तो म्हणाला. त्याच्या अशा बोलण्याने तो का आला होता याचे कारण स्पष्ट करत होता. तेवढ्यात प्रियंकाला आठवलं, ती आवडती पुस्तके शोधून लायब्ररीमध्ये कडून घेतच होती, पण तेव्हाच तिचा मोबाईल वाजला होता. लायब्ररीत शांतता होती म्हणून ते बाहेर येऊन फोनवर बोलायला लागले होते. फोन तिचा नवरा कार्तिकचा होता. तो काही ऑफिसमधील खास लोकांना डिनरसाठी घरी आणत होता, म्हणून प्रियंकाला लवकर घरी पोहोचणं आवश्यक होतं. याच कारणाने ती घाईत आत तिने काढून ठेवलेली पुस्तके घ्यायला विसरली आणि थेट घरी आली होती. अरे, ही पुस्तके मी उद्या पण घेतली असती, पण तुला माझ्या घराचा पत्ता कुठे मिळाला? जिथे इच्छा तिथे मार्ग. कोणाला तरी विचारून तुमचा पत्ता मिळाला. तुमच्याकडे पाहून असं वाटतंय की तुम्ही स्वयंपाक करताय, त्यामुळे तुमचा स्वयंपाक तयार होईपर्यंत मुलाला मी सांभाळतो, असं म्हणून अंकुशने शिवमला उचलण्यासाठी हात पुढे केले. तेव्हा प्रियंका लगेच मागे झाली. नको नको, मी सगळं करते. हा माझा रोजचा कार्यक्रम आहे, तू जा, असं म्हणून तिने दरवाजा बंद केला आणि शिवमला झोपवण्याचा प्रयत्न करू लागली. शिवमला थोपटणारे हात जणू तिच्याच मनाला सावरत होते. ती विचार करत होती, तिचं आयुष्य किती धावपळीचं झाले. बाई तर फक्त ठरलेलं काम करते, बाकी सगळं तिलाच बघावं लागतं. सकाळी लवकर उठून कार्तिकसाठी लंच पॅक करणं, बाळाला सांभाळणं, स्वतः तयार होणं, त्याला पाळणाघरात ठेवणं, कॉलेज गाठणं, परत घरी येताना त्याला आणणं, घरातील पसारा आवरणं आणि रात्री थकलेल्या अवस्थेत कार्तिकची वाट पाहणं, हा प्रियंकाचा रोजचा दिनक्रम झाला होता. कार्तिक ऑफिसमधून कधी 10 तर कधी 11 वाजता घरी यायचा. कधी जेवायचा तर कधी न जेवता झोपायचा. प्रियंकाला ठाऊक होतं, प्रायव्हेट नोकरीत पगार जास्त असतो, पण कामही तितकंच दमवणारं असतं. पूर्वी मात्र असं नव्हतं. कार्तिक रात्री 8 वाजेपर्यंत घरी यायचा आणि दोघं एकत्र जेवायचे. पण कंपनीच्या मालकाचं निधन झाल्यानंतर त्यांची विधवा बायको जेव्हा सगळी जबाबदारी सांभाळू लागली, तेव्हापासून कार्तिकच्या कामाचं ओझं वाढलं आणि तो उशिरा यायला लागला. प्रियंका काही बोलली की कार्तिक हताशपणे म्हणायचा, काय करू प्रियंका, मला पण लवकर यायचं असतं, पण मॅडमना अजून काम शिकायला वेळ लागेल, त्यांना समजवण्यातच वेळ जातो. विधवा स्त्रीबद्दल कार्तिकची सहानुभूती पाहून प्रियंका शांत राहायची. लग्नाआधीची तिची लेक्चरची नोकरी तिने सोडली नव्हती आणि तिची वाचनाची आवडसुद्धा अजूनही तशीच होती, म्हणून ती वेळ काढून लायब्ररीतून पुस्तके आणायची आणि कार्तिकची वाट पाहत तो घरी येईपर्यंत पुस्तके वाचत बसायची. परिस्थितीशी तिने तडजोड केली होती, पण कधी कधी काही प्रसंगी कार्तिकची गैरहजेरी तिला फार टोचायची. त्या दिवशी ती 2 तासानंतर घरात आली, हातात भरपूर घरगुती सामान आणि कडेवर शिवम. थकलेली प्रियंका दोन्ही हातांनी सामान उचलू पाहत होती, पण डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. तेव्हाच कुठून तरी अंकुश आला आणि त्याने सामानसह प्रियंका व शिवमला घरात पोहोचवलं. शिष्टाचार म्हणून प्रियंकाने त्याला चहासाठी थांबवलं. ती चहा बनवायला गेली तर शिवमनी शे केली, त्यामुळे त्याला स्वच्छ करून कपडे बदलून ती बाहेर आली. तेव्हा पाहते तर अंकुश हातात 2 कप चहा घेऊन उभा आहे. अरे, तू काय एवढे कष्ट घेतलेस? मी तर येतच होते. प्रियंका थोडी संकोचली. कष्ट कसले मॅडम, तुम्ही इतक्या थकलेल्या दिसत होतात की मला वाटलं चहा तरी आपण बनवावा, असं म्हणत तो हसला. बरं बस, चहा पी. प्रियंकाने समोरील सोफ्याकडे पोट दाखवत त्याला बसायला सांगितलं आणि म्हणाली, तू इथे कसा आलास? इथे माझा चुलत भाऊ राहतो, त्याच्याकडे जात होतो, तुम्ही दिसलात म्हणून आलो. मग चहा पिता पिता तो म्हणाला, मॅडम, साहेब कुठे बाहेर नोकरी करतात का?
अरे नाही, या शहरात आहेत, पण ऑफिसमध्ये फार बिझी असतात, म्हणूनच उशिरा घरी येतात, त्यामुळे सगळं काही मलाच पाहावं लागतं. असं म्हणत प्रियांका थोडी थांबली आणि लगेच विषय बदलत तिने विचारलं, तुझ्या घरी कोण कोण आहे? आई बाबा आहेत, गावी राहतात आणि माझं अजून लग्न झालेलं नाही. मी थोडंफार शिकलो आहे म्हणून शहरात येऊन नोकरी करायला लागलो. वाचनाची आवड आहे त्यामुळे जुन्या मालकांनी मला इथं लायब्ररीत कामाला लावलं. असं सांगून तो उठला. ते त्याला सोडायला बाहेर आले, पण तो आला होता त्याच दिशेने परत जाताना दिसला. म्हणून प्रियांका म्हणाली, तू तर तुझ्या चुलत भावाकडे जाणार होतास ना? हो, पण आज इथेच उशीर झाला, पुन्हा कधीतरी जाईन, असं म्हणत तो हसला. त्याचं हे असं वागणं प्रियांकाच्या लक्षात येईना. तिला तर शंका यायला लागली की तो खरंच आपल्या चुलत भावाकडे नाही तर मुद्दाम आपल्याला भेटायला आला होता. तिच्या मनातील हा गोंधळ काही केल्या थांबत नव्हता. म्हणून प्रियांकाने सगळं काही आपला नवरा कार्तिकला सांगितलं. सगळं ऐकून कार्तिक म्हणाला, वा, कमाल आहे. बिचारा तो माणूस तुला इतकी मदत करतोय आणि तूच त्याच्यावर संशय घेतेस. तूच तर म्हणतेस ना की घर आणि शिवम सगळं एकटीने सांभाळताना तू थकून जातेस, कुणी मदतीला नाही. आता हा जर हेल्पिंग हँड मिळालाय तर तक्रार करणे बंद कर. हवं तर त्याला कामाच्या बदल्यात पैसे दे, म्हणजे तुलाही काही गैर वाटणार नाही. हे बरोबर आहे. प्रियांकाला कार्तिकचं म्हणणं पटलं, त्यामुळे प्रियांका अधूनमधून अंकुशची मदत घेऊ लागली. तो तर रोजच येण्यास तयार असायचा, पण प्रियांकाचा अलिप्तपणा पाहून अंकुश थोडा संयम ठेवायचा. पण जेव्हा जेव्हा अंकुश यायचा तेव्हा प्रियांकाची बरीच कामे पटापट आटपायची. कधी सांगायलाही न लागता तो संध्याकाळी भरपूर भाज्या घेऊन यायचा, त्यामुळे प्रियांका त्याला नेहमीपेक्षा थोडे जास्त पैसे द्यायचे. मग तो शिवमला बराच वेळ खेळवत बसे, तोवर प्रियांका सगळी घरची कामे उरकून घेई. नंतर ती त्याला जेवायला देऊनच पाठवायची. सुरुवातीला अंकुश पैसे घ्यायला तयार नव्हता, पण प्रियांका रागाने म्हणाली, मग इथे पुन्हा येऊ नकोस. तेव्हा त्याने मान्य केलं आणि पैसे घेऊ लागला. आता शिवमही त्याच्याजवळ खूप चांगल्या प्रकारे खेळत असायचा आणि अंकुशही त्याची सवय झाली होती. प्रियांकाचा वाचनाचा छंदही अंकुशमुळेच पूर्ण होत होता, कारण ते त्याच्याकडे चांगल्या पुस्तकाची शिफारस करायची आणि तो तिला पुस्तके तिच्यासाठी घेऊन यायचा. या सगळ्यामुळे प्रियांका उदास आयुष्य थोडा रंग भरल्यासारखं वाटू लागला. प्रियांका आता अंकुशवर लहान भावासारखं प्रेम करायची, त्यामुळे अंकुशही आता तिला मॅडम ऐवजी ताई म्हणू लागला होता. हे ऐकून प्रियांकाचं मन मोठ्या बहिणीच्या अभिमानाने फुलून जात असे. कार्तिकही आनंदी होता, कारण आता उशिरा घरी आल्यावर प्रियांका तक्रार न करता हसत मुखाने त्याचं स्वागत करायची. आधी मात्र ती नेहमी कुरकुर करायची. पण गंमत म्हणजे इतका काळ गेला तरी कार्तिक आणि अंकुश यांची भेट झाली नव्हती, कारण एकतर अंकुश रविवारी घरी येत नसे आणि दुसरं म्हणजे कधीच रात्री उशिरापर्यंत थांबत नसे. पण हळूहळू विद्यार्थी असोत की शिक्षक सगळेच तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. तेव्हा प्रियांकाच्या मनात अनिष्ट शंकेची छाया घेऊन ती स्टाफ रूममध्ये जाऊन बसली. इतक्यात एक शिपाई आला आणि म्हणाला, मॅडम, प्रिन्सिपल सर तुम्हाला बोलावत आहेत. प्रियांका गोंधळलेल्या अवस्थेत पण शांतपणे त्याच्या मागे गेले. मला समजत नाही, तुमच्यासारख्या जबाबदार आणि समजूतदार लेक्चरनं इतका घाणेरडा प्रकार का केला? प्रिन्सिपलने थेट शब्दात विचारलं. प्रियांका घाबरून म्हणाली, सर, आपण काय म्हणत आहात? कॉलेजच्या एका साध्या कामगारासोबत, त्या अंकुशसोबत तुम्ही बेकायदेशीर संबंध ठेवत आहात. असे करताना तुम्हाला लाज वाटली नाही? विद्यार्थ्यांसमोर हा कसला आदर्श घालत आहात तुम्ही? सर, आपण शुद्धीत आहात का? असा गलिच्छ आरोप करण्याआधी थोडा विचार तरी करायचा. भीतीने प्रियांकाचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. पूर्ण चौकशी करूनच मी हे बोलत आहे, प्रिन्सिपल म्हणाले. तुमच्या सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी अनेकदा तुम्हा दोघांना एकांतात बोलताना पाहिलं आहे. एखाद्याशी बोलणं म्हणजे गुन्हा आहे का? प्रियांकाने प्रत्युत्तर दिलं. तुमच्या शेजारच्यांनी सुद्धा सांगितलं आहे की तो मुलगा तुमच्या घरी वारंवार येतो आणि नवऱ्याच्या गैरहजेरीत बराच वेळ तिथेच थांबतो. हो, पण त्यामुळे तुम्ही लावत असलेला आरोप सिद्ध होत नाही ना? अंकुश माझ्या लहान भावासारखा आहे. आम्ही दोघेही भाऊ बहिणीप्रमाणे एकमेकांची काळजी घेतो. प्रियांका रागाने म्हणाली, तुम्ही अंकुशला बोलवा, आता सगळं स्पष्ट होईल. तो आज कॉलेजमध्ये आला नाही
आणि घरीही सापडला नाही. बहुधा रहस्य उघडकीस येईल या भीतीने शहर सोडून पळून गेला असावा. जर काही रहस्यच नाही तर उघडायचं काय? आमचं नातं काचेप्रमाणे स्वच्छ आहे. माझ्या नवऱ्याचाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत त्याने कधीही माझ्यावर संशय घेतलेला नाही. हे ऐकून प्रिन्सिपल प्रियांकाकडे असे पाहू लागले जणू काही तिच्यासमोर एखादी वेडी स्त्री उभी आहे. तुम्हाला ठाऊक आहे का, तुमच्यावर चारित्र्यहीनतेचा आरोप तुमच्या नवऱ्यानेच केला आहे. काय? प्रियांकाच्या पायाखालची जमीन सरकली. प्रिन्सिपल पुढे म्हणाले, ते तुमच्याशी घटस्फोट घ्यायचा विचार करत आहेत. यासाठी पुरावे गोळा करण्याकरता कार्तिक राव काल कॉलेजमध्ये आले होते. तुम्ही आधीच निघून गेल्या होता तेव्हा. त्यांनी अंकुशकडे तुमच्या संबंधाबद्दल चौकशी केली. हे पहा मॅडम, विद्यार्थ्यांवर तुमच्या चारित्र्यहीनतेचा वाईट परिणाम होण्यापूर्वीच तुम्ही तुमचा राजीनामा द्यावा असं मला वाटतं. ती निशब्द होती. मला तुमची अवस्था समजते, प्रिन्सिपल म्हणाले, पण मी काय करू शकत नाही. आता तुम्ही जाऊ शकता. लटपडणाऱ्या पावलांनी कॉलेजमधून बाहेर पडली. कशी तरी ती घरापर्यंत पोहोचली. ती कशी पोहोचली हे तिला देखील समजलं नाही. तिचं पूर्ण आयुष्य जणू काही उद्ध्वस्त झालं होतं. कंपनीच्या प्रगतीसाठी रणनीती आखणारा माझा नवरा माझ्या विरुद्ध एवढी मोठी योजना रचतोय आणि मला याची खबरच नाही. प्रियांकाचं डोकं फिरू लागलं. कार्तिकने हे सगळं ऐकलं का? अंकुश त्याचाच माणूस होता का? लायब्ररी आणि ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केली असता प्रियांकाला समजलं एका मल्टीनॅशनल कंपनीतल्या कार्तिक साहेबांनी अंकुशला कॉलेजच्या लायब्ररीत कामाला लावलं होतं. दुसरा दिवसही तिचा आश्रममध्ये आणि चौकशीत गेला, पण ना अंकुश सापडला ना कार्तिक घरी आला. कार्तिकचा फोन लावताच रिंग वाजायची आणि मग तो कॉल कट व्हायचा. प्रियांकाची भूक हरवली होती. डोळ्यातली झोप उडाली होती. ती छताकडे नजर लावून बसली होती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. नक्कीच कार्तिक असेल असं मनात म्हणून प्रियांका दरवाजा उघडण्यासाठी धावली आणि दरवाजा उघडला तर समोर अंकुश उभा होता. एक क्षण ती स्तब्ध झाले, पण त्यानंतर प्रियांकाने त्याची कॉलर पकडून 2-3 कानशिलात मारले आणि म्हणाली, हरामखोरा, माझं आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर आता इथे काय करायला आला आहेस? ताई, मी गप्प बस. तुझ्या घाणेरड्या तोंडातून ताई हा शब्द पुन्हा आला तर बघ. ताई प्लीज माझं ऐका. मला स्वतःलाही माहिती नव्हतं की कार्तिक साहेबांचे हेतू एवढे भयानक आहेत. कथा सांगू नकोस. किती दिवसांपासून ओळखत आहेस तू कार्तिकला? मी आधी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होतं. त्यांच्याबद्दल फारसं माहीत नव्हतं, पण हे ठाऊक होतं की मालकाच्या मृत्यूनंतर कार्तिक साहेबच आता कंपनीचे सर्वाधिकारी झाले आहेत आणि मालकीनबाई त्यांच्या सांगण्यावर चालतात. मी ऑफिसमध्ये मोकळ्या वेळेत नेहमी पुस्तके वाचायचो. कार्तिक साहेबांना हे माहीत होतं, म्हणूनच त्यांनी मला कधीच थांबवलं नाही. यासाठी मी त्यांचा आभारी होतो. एके दिवशी त्यांनी मला एकट्याला बोलावलं आणि म्हणाले की मला त्यांचं एक खास काम करावं लागेल. ऑफिसमध्ये बिझी असल्यामुळे ते स्वतः आपल्या बायकोची म्हणजे तुमची मदत करू शकत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही फार टेन्शनमध्ये असता. ते मला म्हणाले की तुला तुमच्या कॉलेजमध्ये कामाला लावेन, पण त्यानंतर मला हळूहळू तुमचा विश्वास जिंकून घर आणि शिवमची काळजी घ्यायची होती. हे करत असताना तुम्हाला संशय येता कामा नये असे त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. पण असं का? प्रियांकाने चकित होऊन विचारलं. मलाही सुरुवातीला हे कळलं नाही. मी विचारलं तर ते म्हणाले, ती नोकर किंवा आया ठेवण्याच्या बाजूने नाही. अनोळखी माणूस घरात असेल तर तिला आणि मुलाला धोका वाटतो. त्यामुळे तुला तिचा विश्वास जिंकायचा आहे आणि मग तिची काळजी घ्यायची आहे. मी तुला पूर्ण मदत करेल, कारण मला माझ्या बायकोला त्रासात बघवत नाही. त्या रविवारी जेव्हा तुम्ही मला साहेबांबरोबर लंच करण्यासाठी बोलावले होते का, तर तुम्ही ओळख करून देण्याची गोष्ट केली होती. तेव्हा मला वाटलं कदाचित त्या दिवशी साहेब आपल्या आश्चर्याचा खुलासा करतील, पण ते माझ्या येण्यापूर्वीच निघून गेले होते. पण त्यांची सरप्राईज त्यांनी मला काल बोलून दाखवले. ते त्यांच्या कंपनीच्या विधवा मालकींशी लग्न करून कंपनीचे एक छत्र मालक बनण्यास इच्छुक आहेत. पण त्यासाठी त्यांना आधी तुमच्यासोबत घटस्फोट घ्यावा लागेल आणि त्यासाठी त्यांच्याकडे तुमच्या विरुद्ध ठोस पुरावे हवेत. तुम्हाला चारित्र्यहीन ठरवण्यासाठी त्यांनी मला मोहरा बनवले. मी तर त्यांच्या निदर्शनात चालत होतो. समजत होतो एखाद्याचे चांगले काम करतो आहे, पण अशा माणसाचा धिक्कार असो.
पैशाच्या लोभात तो एवढा खाली कसा घसरला की आपल्या बायकोच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप करू लागला? पण त्यांनी तुला काल का बोलवलं होतं? प्रियांकाने विचारले. त्यांनीच माणसाला असं वाटत होतं की सत्य समोर आलं तरीही मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे काम करत राहीन. त्याने माझ्यासमोर 50,000 रुपये ठेवले आणि म्हणाला की तो आणखीन देण्यास तयार आहे, पण मला न्यायालयात त्याच्या बाजूने जबाब द्यायचा आहे. म्हणजे जबाब द्यायचा की तुम्ही चारित्र्यहीन आहात आणि तुमचं माझ्याशी. शर्मेने अंकुशची मान खाली झुकली. मग आता तू काय करणार? प्रियांकाने एवढं बोलून गोष्ट अधुरी सोडली. अंकुश म्हणाला, माझे चरित्र त्या नीच माणसासारखं स्वस्त नाही. ताई, पैसे असूनही पैशासाठी एखादा माणूस इतका खाली येत असेल की स्वतःच्या बायकोच्या चारित्र्याची विक्री करतो. असा पैसा मिळून मी काय करू? तो पैसा घेतल्यामुळे मी माणूस राहणार नाही तर जनावर होईल. खरं म्हणजे नकार देताना त्याने मला मारण्याची सुद्धा धमकी दिली आहे, पण मी त्याचा कपटी उद्देशाला यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी मला जीव द्यावा लागला तरीही चालेल. तुला जीव देण्याची गरज नाही माझ्या भावा, प्रियांका भाऊक आवाजात म्हणाली. मला आता त्या माणसाची किंवा त्याच्या पैशाची काही इच्छा नाही. त्यामुळे घटस्फोट झाला की नाही याने मला फरक पडणार नाही. मी माझ्या शिवमला घेऊन इथून खूप लांब निघून जाईन. तू फक्त त्याची गोष्ट मान्य कर. पैसा सर्वच नाही, पण खूप काही बदलतो. त्या पैशाने तू नवीन आयुष्य सुरू करू शकतोस. त्यावर अंकुश म्हणाला, ताई, मी अशा आयुष्यावर थुंकतो. तुझं असं म्हणणं आहे, पण तू काय बोलतेस? तुला कळतंय का? अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो जितका अन्याय करणारा असतो. ताई, हा धडा तूच मला शिकवला होतास. तू काहीही करशील, पण मी जगाला तुझ्या शुद्ध स्वभावाची खरी कहाणी सांगून शांत बसेल आणि त्या चारित्र्यहीन माणसाला घाणेरडं चारित्र्य समाजासमोर उघडं करील. अंकुशच्या अशा तीव्र बोलण्याने प्रियांकाला हलवून टाकलं. तिच्या मनात विजयसारखा एक ऊर्जित विचार भरला. ते आजपर्यंत गरीब आणि कमी शिक्षित लोकांना हलक्यात घेत असे, पण आता तिला स्पष्ट दिसत होते की करोडाची मालमत्ता असणारा कार्तिक एकीकडे, तर हा गरीब कमी शिकलेला परंतु चांगल्या चरित्राचा अंकुश दुसरीकडे. त्या दोघांना पाहून कार्तिकला नैतिक मूल्य आणि संस्कार काय असतात आणि चांगले संस्कार कधीही पैशापुढे विकले जाऊ शकत नाहीत याची जाणीव झाली. पुढे प्रकरण न्यायालयात गेलं तेव्हा अंकुश खंबीरपणे प्रियांकाच्या बाजूने उभा राहिला आणि कार्तिकच्या सर्व योजना व्यर्थ गेल्या. त्यानंतर न्यायालयाने कार्तिकला कारावासाची शिक्षा ठोठावली आणि आज कंपनीचे मालक बनण्याचे स्वप्न पाहणारा कार्तिक गजाआड आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.